नमस्कार मंडळी. प्रत्येक गृहिणीचा हा मोठा प्रश्न असतो की आज भाजीला काय बनवायचं. रोज रोज त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. नेहमीसारखी खूप सोप्या भाषेत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं ना मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या फारशा तिखट नाही. इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर घेतली, अगदी थोडंसं आलं घेतलेले आणि महत्त्वाचं म्हणजे इथं मी थोडासा ओला नारळ घेतलेला आहे, ज्यामुळे ना ह्या वांग्याची जी चव आहे ना मंडळी खूप भारी येते. आपण नेहमी लाल तिखट पावडर मसाले वापरतो, तर आज इथं अगदी आपण पावडर मसाले वापरणारच नाही आहेत. सगळा मसाला आपण हे ताजं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथं मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले, एक चमचाभर तीळ घेतलेले. तीळ घातल्यामुळे ना ही भाजी खूप खमंग बनवून तयार होते. सोबतच एक चमचाभर धणेसुद्धा घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे. तर इथं मी वांगे घेतलेले आहेत 1/2 किलो. तर इथं सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहे. नेहमी आपण भाजीला ज्या पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे, किंवा तुमच्याकडे भाजलेला शेंगदाण्याचा कूट जर असेल तो वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता इथं छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत. तर काय करायचं ना, गॅस थोडासा बारीक करायचा आणि त्यानंतर तीळ आणि धणे घालायचे आणि छान असे भाजून घ्यायचे. तीळ काय होतं ना, पटपट असे उडले जातात, त्यामुळे गॅस बारीक करूनच भाजून घ्यायचे. इथे आता हे छान असं भाजलेलं आहे. आता हे काढून घेऊया. मस्त खमंग भाजलेलं आहे हे बघा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे सुक्कं वाटून घ्यायचे. हे बघा, जर आपण सगळं एकत्र वाटलं असतं ना, तर हे वाटलं गेलं नसतं, ओबडधोबड राहिलं असतं, ज्यामुळे भाजीची चव आहे ना तेवढी छान येत नाही. आता हे एक ताटामध्ये काढून घेणार आहे. हे बघा, आता यामध्ये हे हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर यामध्ये वाटून घ्यायची. ह्या हिरव्या मिरच्या ना फारशा तिखट नसतात. दुसऱ्या एक हिरव्या मिरच्या असतात जे एकदम गर्द हिरव्या असतात, त्या फारशा तिखट असतात. ह्या एवढ्या तिखट नसतात, पण यामुळे ना भाजी खूप छान होते. आता तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं जरी यामध्ये घातले ना तरी सुद्धा चालणार आहे. पाणी न घालता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीचं. आता यामध्येच काय करायचं ना, आता आपण हा जो भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना तो घालायचा. आता तुमच्याकडे जर शेंगदाणे भाजलेले नसेल तर तुम्ही ना यामध्ये जो भाजलेला शेंगदाण्याचा कूट असतो ना तो जरी घातला ना तरी सुद्धा भाजीची चव खूप छान येते. धणे घालायच्या ऐवजी धना पावडर घातली ना तरी सुद्धा चालणार आहे. इथं चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी हळद घातलेली. आता हे एकदा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि मस्त असा हा आपला मसाला बनवून तयार होतो. ह्या मसाल्यामध्ये ना भरलेली कारली सुद्धा खूप छान होतात मंडळी. आता हे वाटण थोडंसं साईडला ठेवू आणि हे वांगे चिरून घेऊया. तर मंडळी काय होतं ना, आपण कधी काय करतो, सुरुवातीला वांगे चिरून ठेवतो, ज्यामुळे वांगे काळे पडतात. कधीही वांग्याची भाजी बनवत असताना ना आधी मसाला बनवून घ्यायचा आणि त्यानंतर वांगे चिरून घ्यायचे, म्हणजे वांगे फारसे काळे पडत नाही. इथं पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्यामध्ये हे वांगे आपल्याला घालायचे आहेत, म्हणजे वांगे काळे पडत नाही. आता वांग्याचा पाठीमागचा भाग चिरून घेतला, थोडासा काटेरी भाग असतो तो सुद्धा चिरून घेतला आणि आपण नेहमी भरलं वांग बनवण्यासाठी ज्या पद्धतीने वांग चिरून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने वांग आपल्याला चिरून घ्यायचे. खूप मोठी निबर वांगी नाही घ्यायची, हलकीशी कोवळी वांगी घ्यायची, ज्यामुळे भाजी खूप छान होते. ज्यावेळेस भरीत वगैरे बनवायचं असेल ना त्यावेळेस मोठी वांगी घ्यायची आणि भाजीसाठी ना अशी छोटी वांगी घ्यायची, ज्याची भाजी खूप चवदार लागते. तर इथं आता हे सगळे वांगे मी चिरून घेतलेले आहेत. हे बघा, आजची ही जी रेसिपी आहे ना मंडळी ही खूप खास आहे आणि इतकी सुंदर बनवून तयार होते ना. तुमच्या घरामध्ये जर वांग्याची भाजी कोणाला आवडत नसेल ना तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या घरातील मंडळी ना आवडीने खातील. आता पाण्यातून वांगे मी बाजूला काढलेले आहेत. आता यामध्ये जो आपण तयार केलेला मसाला आहे ना तो भरून घ्यायचा आहे. हे बघा, छान असा मसाला दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा.
व्यवस्थित असा दाबून हा मसाला भरून घेत आहे मी. जितका छान आपण दाबून ह्यामध्ये मसाला भरून घ्याल ना, तेवढे वांगे चवीला छान लागतात. आणि कमी मसाला जर भरला ना तर आहे ना वांगे खाताना फिक्के लागतात. त्यामुळे ना व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा. आता इथं मी सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित असा मसाला भरून घेतलेला आहे. हे बघा, इथे आपला मसाला भरून झालेला आहे. हा थोडासा जो मसाला उरलेला आहे ना, हा पण भाजीमध्ये वापरणार आहे. तर इथं मी 1.5 चमचा कढईमध्ये तेल घातलेले, त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं आणि काही कढीपत्त्याची पानं घातलेली, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. आता यामध्ये आपण जे वांगे भरून ठेवले होते ना, ते यामध्ये घालायचे. मस्त ही खमंग चुरचुरीत फोडणी वांग्यांना द्यायची. आता छान असे परतून घ्यायचे. परतून झाले ना, यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आणि अगदी मिनिटभराची याला ना वाफ काढून घ्यायची. आणि पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं. जितके छान तुम्ही हे वांगे परतून घ्याल ना मंडळी, तेवढी सुंदर ही भाजी बनवून तयार होते. आता यामध्ये जो उरलेला मसाला होता ना, तो घालायचा. इथं आपण हिरवी मिरची, खोबरं जे आहे ते कच्चं वापरलं होतं, त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे भाजीला चव खूप छान येते. कोणत्याही भाजीची चव त्या मसाल्यावर डिपेंड असते. मसाला छान परतून घेतला, छान तयार करून घेतला ना, तर कोणतीही भाजी खूप चविष्ट बनून तयार होते. आता हे छान असं परतून घेतल्याच्या नंतर अगदी थोडंसं पाणी घातलं. पुन्हा छान असं एकजीव करायचं आणि यावरती झाकण ठेवून याला चांगली 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आता जर तुम्हाला टिफिनसाठी द्यायचं असेल ना, तर तुम्ही यामध्ये नाही पाणी घातलं, वाफेवर जरी हे वांगं शिजवून घेतलं ना, तरीसुद्धा खूप छान बनवून तयार होतं. आणि जर तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये छान असं लपथपीत जर वांगं बनवायचं असेल ना, तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं. तर इथे 1 ग्लासभर पाणी मी छान असं गरम करून घेतलं होतं आणि गरम पाणीच यामध्ये घालायचं. म्हणजे भाजीची चव खूप छान टिकून राहते आणि मस्त चविष्ट आपली भाजी बनवून तयार होते. आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. शिजण्यासाठी अगदी 4 ते 5 मिनिटं लागतात. का तर आपण जे वांगे आहेत ते सुरुवातीला छान असे परतून घेतले होते, त्यामुळे वांगं शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय कराल. हिरव्या मिरचीतलं हे जे वांगं आहे ना मंडळी, खूप चविष्ट बनवून तयार होतं. ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप भारी लागतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.